आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर आता बातमी जिल्ह्यामध्ये अपक्ष उमेदवार द्यायचे की स्वतः निवडणूक लढवायची याबाबत मनोज जरांगे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। गावागावामधला अहवाल आज जरांगे पाटलांपर्यंत पोहोचणार आहे आणि यामध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न जरांगे यांनी दिलेले होते। जरांगे पाटलांकडे अहवाल यायला सुरुवात होईल, त्यानंतर यावर चर्चा करून जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीविषयी त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाहीर करणार आहेत। तर अपक्ष आता उमेदवार द्यायचा की स्वतः निवडणूक लढवायची यावर जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असून गावागावातला अहवाल जरांगे पाटील मागवणार आहेत आणि त्यावर आधी चर्चा केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग सिद्धार्थ। आपण पाहिलं काल मराठा समाजाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। उमेदवारीवरनं त्या बैठकीमध्ये प्रचंड राडा झाला होता आणि त्यानंतर आता अपक्ष उमेदवार द्यायचा की स्वतः निवडणूक लढवायची यावर सुद्धा आता मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळतंय। काय नेमके अपडेट्स? निश्चितपणे म्हणाली आज तो दिवस आहे 30 तारखेपर्यंतचा वेळ मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता आणि उमेदवाराची लिस्ट आज त्यांच्याकडे येणार आहे। राज्यभरातून ज्या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहे त्यांची लिस्ट येणार आणि त्या लिस्टमधून नाव फायनल स्वतः मनोज जरांगे पाटील नाव फायनल जाहीर करणार त्या ठिकाणी आहेत। स्वतः मनोज जरांगे पाटील हे कधीही निवडणूक लढवणार नाहीत असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे। मात्र समाजाला त्यांनी जी आहे परवानगी दिलेली आहे। 24 तारखेला मागच्या बैठक झाली, या बैठकीत उमेदवार द्या अशा पद्धतीची भूमिका समाजाने घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी त्यांना आवाहन केलं होतं। 30 तारखेपर्यंत समाजाने एक दिलाने एक मताने उमेदवारांची लिस्ट माझ्याकडे आणून द्या आणि त्यातून काही अडचण असेल तर स्वतः मी उमेदवार जाहीर केले आणि समाजाने त्या उमेदवाराच्या पाठीशी राहावं, त्याला मतदान करावं। तो दिवस आजच आहे, त्यामुळे आज अनेक लिस्ट त्यांच्याकडे आलेल्या आहेत। नेमकं आता कुणाची त्या ठिकाणी वर्णी लागते आणि कोण नाराज होतं आणि त्या ठिकाणी हे सगळं शांततेत घडतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच, आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास सिद्धार्थ, धन्यवाद या